ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या पर्वात अनेक बदल झाले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर निलेश साबळेऐवजी अभिनेता अभिजित खांडकेकर करणार आहे। याबाबत सगळीकडे चर्चा असताना राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून निलेश साबळे यांनी या कार्यक्रमात आपला अपमान केला होता असं म्हटलेलं आहे, तसे आरोप केले। या आरोपांवर निलेश साबळेने एक व्हिडिओ पोस्ट करत उपाध्येंना प्रत्युत्तर दिलंय। माझ्या काही अडचणी होत्या। मी जो एक सिनेमा करतो त्यात मी सध्या अडकलोय। त्याचं शूटिंग अजून 1.5 महिना चालणार आहे। त्यामुळे त्या तारखा न जुळण्यामुळे आणि अनेक वेगवेगळी कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून माघार घ्यायची मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला माघार घेऊ द्या। याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता, मी नकार दिला। मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, पण मी स्वतःहून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय। मी स्वतःच म्हणालो की मला कार्यक्रमात आत्ता तरी भाग घ्यायचा नाहीये। सेम भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे। भाऊ सध्या माझ्याच बरोबर माझ्या सिनेमात काम करतात, तेही या कार्यक्रमात नाही आहे। 2 माणसं या कार्यक्रमात नाही आहेत। पण का नाही आहेत याचं कारण तुम्ही जाणून घेतलं का? पण मला एवढं सांगायचं की तुम्ही ज्या ज्या गोष्टींची माहिती सोशल मीडियातून समोर आणली ती म्हणजे मला सेटवरती बोलावलं, मला पाणीही विचारण्यात आलं नाही। पाणीही विचारलं नाही ही खरंच माझी जबाबदारी असेल का असं मला अजूनही प्रश्न पडलेला आहे। त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही म्हणताय की स्टेजवरती जाताना निलेश साबळेंनी मला स्माईलही नाही दिली। हे एक वाक्य आपण धरूयात। आणि दुसरं वाक्य तुम्ही बोलताय की सगळ्या कलाकारांच्या रूममध्ये निलेश साबळे जात होते, त्यांच्याशी ते गप्पा मारत होते आणि शेवटी 4 वाजता माझ्याकडे आले। 4 वाजता मी तुमच्याकडे आलोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे तुमचा माझा काहीतरी तुमच्या रूममध्ये संवाद झालाय। जर मी स्टेजवरती गेलो, आता स्टेजवरती जाताना मी कुठली स्माईल देणं अपेक्षित आहे मला अजूनही कळलेलंच नाही। जर आपला संवाद ऑलरेडी झालाय सर,